गुड मॉर्निंग, सुप्रभात. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. सुरुवात करूया 100 हेडलाईन्सला. हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात. फडणवीसांनी आज बोलावली नागपूर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक. नागपुरात घडलेल्या हिंसाचाराचा पोलीस अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा. नागपूर हिंसाचार प्रकरण. काँग्रेसचं प्रतिनिधी मंडळ आज करणार हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी. नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना न्यायालयात हजर केले. 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. मुख्य आरोपींपैकी एक फहीम खानला वैद्यकीय आधारावर न्यायालयीन कोठडी. नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज. सर्व आरोप खोटे असल्याने जामिनावर मुक्तता करण्यात यावी, अर्जातून मागणी. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड मालेगावचा. माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांची माहिती. मुठभर लोकांमुळे नागपूरचं नाव खराब. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. हिंसाचारावर फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री दावोसमध्ये मोठे मोठे करार करतात, पण नागपुरात काय सुरू आहे यावर त्यांचं लक्ष नाही. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला. नागपूरची दंगल ही मुख्यमंत्र्यांविरोधातला कट. आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संशय. मुख्यमंत्र्यांकडून शांततेचा प्रयत्न, मात्र उपमुख्यमंत्र्यांकडून आगीत तेल टाकलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजपशी संबंधित सत्तेतील लोकांचा नागपूर दंगलीशी संबंध. माझा व्हिजन कार्यक्रमात इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप. नागपूर दंगलीमागे काहीतरी राजकीय षडयंत्र असल्याचाही आरोप. नागपूर दंगलीची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी किमान 2 दिवसांचा तरी राजीनामा द्यायला हवा होता. बच्चू कडूंचं विधान. मुख्यमंत्र्यांना राजकारण करणं जास्त महत्त्वाचं, कडूंचा हल्लाबोल. विकासाऐवजी आज चर्चा कोणत्या तरी थडग्यावर सुरू. थडग्याचा मुद्दा आज संयुक्तिकच नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर सरकारला जमिनीवर आणावं लागेल, रोहित पवारांचा घणाघात. औरंगजेबाची कबर काँग्रेसनं बांधलेली नाही, त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवरून काँग्रेसवर टीका, अनाठाई. कबरीबाबतच्या राजकारणावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. औरंगजेबावर त्याची राजधानी सोडून राहण्याची वेळ मराठ्यांनी आणली, त्यामुळे त्याची कबर असणं गरजेचं. मराठ्यांच्या पराक्रमाचा स्मारक म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, त्याचं उदात्तीकरण करू नये. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांचं विधान. औरंगजेबाच्या कबरीचा विचार करणारं सरकार शेतकऱ्यांच्या कबरी होऊ नये याचा कधी विचार करणार? अकोल्यातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. सरकारनं कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. अबू आझमींनी औरंगजेबाचा विषय का काढला? औरंगजेब आझमींचा कोण लागतो? एकनाथ शिंदेंचा सवाल. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून अजितदादांनी टोचले नितेश राणेंचे कान. मंत्री म्हणून काम करत असताना तारतम्य बाळगलं पाहिजे, अजितदादांचं वक्तव्य. पूर्वी पक्ष विचारांवर बोलायचे, आज नेत्यांना खुश करण्याचेच प्रयत्न सुरू आहेत. रोहित पवारांचं सध्याच्या राजकारणावर भाष्य. आज जाती धर्मावरून राजकारण केलं जातंय, रोहित पवारांचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत तसंच 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या शिवाजीनगर आणि पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. अकोल्याच्या बाळापूरमधील लोहारा गावात 2 तरुणांना पोलिसांकडून अमानुष मारहाण. संबंधित तरुणाचा आरोप. व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचा काही लोकांचा पोलिसांकडे आक्षेप. नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात पोलिसांचा रूट मार्च. धार्मिक भावना दुखावणार नाही याची खबरदारी घेण्याचं पोलिसांनी केलं आवाहन. नागपुरात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी. छावा सिनेमावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप. राजकीय अजेंड्यासाठी छावा सिनेमा बनवण्यात आल्याचं जलील यांचं वक्तव्य. तर बीसीसीच्या मोदींवरील डॉक्युमेंटरीवर का बंदी घातली? जलील यांचा सवाल. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा. प्रकरणात कुठेही धनंजय मुंडेंचा थेट संबंध नाही, मात्र कुणीही काडीमात्र पुरावा दिला तर धनंजय मुंडेंची चौकशी करणार. फडणवीसांची माझा व्हिजन कार्यक्रमात ग्वाही.
देशमुखांच्या हत्या प्रकरणातील धागेदोरे धनंजय मुंडेंपर्यंत जुळले नव्हते, मात्र हत्येचे फोटो समोर आल्यानंतर मुंडेंनीच राजीनाम्याचा निर्णय घेतला. माझा व्हिजन कार्यक्रमात अजितदादांचं वक्तव्य. बीडमध्ये प्रशासनाचा धाक असता तर घटना टाळता आली असती, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य. बीडमध्ये टोळ्यांच्या हाती कारभार, राज्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. नागपूर हिंसाचार आणि बीड प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सत्ताधाऱ्यांवर टीका. फडणवीसांची औरंगजेबाशी केलेल्या तुलनेबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठाम. आपलं वक्तव्य सरकारच्या कारभारासंदर्भात होतं, सपकाळ यांचं स्पष्टीकरण. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीतील मारहाणीमुळेच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत उघड. राज्य मानवाधिकार आयोगाकडून पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस. शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही फुटेजमधून मारहाण झाल्याचं उघड. जबाबदार पोलिसांचं निलंबन न करता हत्येचा गुन्हा दाखल करा, सोमनाथ यांचे बंधू प्रेमानंद सूर्यवंशी यांची मागणी. संबंधित पोलिसांना फाशी देण्याचीही प्रेमानंद सूर्यवंशींची मागणी. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, हीच सरकारची भूमिका. भाजप नेते परिणय फुकेंची प्रतिक्रिया. तर संजय राऊतांना दुसरं काही काम नाही, फुकेंची टीका. दिशा सालियन प्रकरणात कोर्टाच्या निर्देशानुसार सरकार कारवाई करेल, माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांची प्रतिक्रिया. कचऱ्याकडे मी लक्ष देत नाही, दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा नितेश राणेंवर हल्लाबोल. विधानसभेत किमान 70 जागांवर घोळ झालाय, आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजपला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद असल्याचंही आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे प्रत्येकाला कचरा समजतात, मात्र विधानसभेत जनतेनं ठाकरेंना डस्टबिन दाखवली. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. मर्सिडीज दिली की पदं मिळतात, हे आरोप म्हणजे निर्लज्जपणा, नीलम गोऱ्हेंवर आदित्य ठाकरेंची टीका. महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. तर राज ठाकरेंबाबत आमचा निर्णय झालेला नाही, फडणवीसांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह युती करणार नाही, माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. गेल्या 5 वर्षात उद्धव ठाकरेंशी संबंधच राहिला नसल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. घर सांभाळणाऱ्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेमुळे प्रतिष्ठा मिळाली, फडणवीसांची प्रतिक्रिया. लाडकी बहिणी योजनेबाबत इतरही योजना सुरू राहणार, फडणवीसांची माझा व्हिजन कार्यक्रमात ग्वाही. सत्तेत 2 नंबरचा पण 1 नंबर होऊ शकतो, हे फडणवीसांनी दाखवून दिलं, माझा व्हिजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. लाडका मंत्री कोण हे मुख्यमंत्री ठरवतील, पण लाडका विभाग कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांचं विधान परिषदेत वक्तव्य. ओएसडी प्रकरणात काही मंत्र्यांनी माझा राग केला, माझ्याही ओएसडींची प्रकरणं शोधण्याचा प्रयत्न झाला, माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांचा गौप्यस्फोट. मी एका दिवसात जॅकेट बदलतो, ज्या भूमिकेत जातो ते जॅकेट घालतो, उपमुख्यमंत्री ते पुन्हा मुख्यमंत्री या विषयावर माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांची टिप्पणी. चित्रा वाघ आणि अनिल परब वादावर अखेर पडदा, सूत्रांची माहिती. वैयक्तिक टीका टाळत मुद्देनिहाय चर्चा करा, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत सूचना. नारायण राणेंकडून चित्रा वाघ यांचं कौतुक. चित्रा वाघ यांच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज, राणेंची एक्सपोस्ट. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवला होता. चित्रा वाघ यांचा मोठा गौप्यस्फोट. सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर. मुंबईच्या अंधेरी पूर्वेस शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक. चित्रा वाघ यांच्या विरोधात आंदोलन करत संताप व्यक्त. अनिल परबांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात निदर्शनं. अमोल कोल्हेंनी लोकसभेत फुले पगडी घालून केलं भाषण. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कोल्हेंनी पगडी घातली. मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक. 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांकडून अटक. राज्यात लोकशाही आणि कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया.
प्रशांत कोरटकरला हायकोर्टाकडून कोणताही दिलासा नाही. अटकेपासून संरक्षण नसल्यानं कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. जालन्यात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शनं. प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करण्याची मागणी. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरण. बस वातानुकूलित असल्यानं तरुणीचा आवाज बाहेर गेला नाही. पुणे पोलिसांच्या तपासातून माहिती समोर. बसमधून आवाज बाहेर जातो की नाही याची पोलिसांकडून पडताळणी. मुंबईतील रस्त्यांच्या कामावरून आदित्य ठाकरेंचे सरकारला खडेबोल. मुंबईत फक्त 5 ते 6% रस्त्यांची कामं झाली असून खड्डेमुक्त मुंबईचं काय झालं, ठाकरेंचा सवाल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भात बोलावली बैठक. मुंबईतील सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना. ठाकरेंच्या सेनेचे आमदार बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. अपात्र झोपडीधारकांनाही मुंबईतच घरं देणारा धारावी पुनर्विकास हा एकमेव प्रकल्प. धारावीतील 1 इंचही जागा अदानीला देण्यात आलेली नाही. कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांची सभागृहात ग्वाही. आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे. तज्ज्ञांची समिती स्थापन होणार. शिवजयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 70% सीबीएसई तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार. भाषेसह इतिहास भूगोलाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळच ठरवणार. राज्यात सीबीएसई पॅटर्न आणून एसएससी बोर्ड संपवण्याचा डाव. सुप्रिया सुळेंची दादा भुसेंना पत्र लिहित सरकारवर टीका. सीबीएसई पॅटर्नच्या निर्णयाचा फेरविचार करावा, सुप्रिया सुळेंची मागणी. महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. विजय वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य. सरकारने कडक कारवाई करावी किंवा गुटख्यावरील बंदी उठवावी, वडेट्टीवारांची मागणी. कुणीही अनधिकृतपणे व्यवहार करत असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं वडेट्टीवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचं आज जळगावात शक्ती प्रदर्शन. समता परिषदेच्या मेळाव्यातून भुजबळ करणार शक्ती प्रदर्शन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर. शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे मंत्री नितीन गडकरींना प्रतिष्ठेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024नं सन्मानित करण्यात येणार. शिर्डीत आजपासून 2 दिवस संत साहित्य संमेलन. राज्यभरातील अनेक संत यात सहभागी होणार. संमेलनासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, संजय शिरसाट आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती असेल. जालन्याच्या आंतरवली सराटीत आज मनोज जरांगेंची मराठा सेवकांसोबत बैठक. पुढील दिशा ठरवण्यासाठी जरांगे मार्गदर्शन करणार. मुंबई विद्यापीठ अर्थसंकल्पीय अधिसभेची आज बैठक. सिनेट सदस्य, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य, कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठ प्रशासकीय अधिकारी राहणार उपस्थित. बैठकीआधी युवा सेना सिनेट सदस्यांचं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन. मुंबई विद्यापीठात लागू होणार रँकिंग फ्रेमवर्क. सर्व विभागांचं होणार मूल्यांकन. रँकिंगच्या निकषांनुसार सर्वोत्कृष्ट विभागास 5 ते 25 लाखांचे संशोधन अनुदान पुरस्कार देण्यात येतील. सिडको 322 चौरस फुटांऐवजी 290 चौरस फुटांचं घर विकून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. मनसेचा आरोप. येत्या मंगळवारी सिडको विरोधात मनसेचा साखळी आंदोलनाचा इशारा. मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी अर्शद खानला जामीन मंजूर. पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता. महसूल विभागाच्या सुनावण्या डिजिटल होणार. प्रत्यय या ऑनलाईन प्रणालीचा प्रारंभ. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होईल. महसूल विभागाला विश्वास. नांदेड महापालिकेचा 1505 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर. कोणतीही करवाढ नाही. तसंच यावर्षी दररोज पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा मानस. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतीवीर उमाजीराजेंचं नाव द्या. जय मल्हार क्रांती संघटनेची मागणी. सासवडमध्ये या मागणीसाठी काढण्यात आला होता मोर्चा. अंगणवाडी व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी भिवंडीत ननघर प्रकल्प सुरू. 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना डिजिटल शिक्षण, पोषण आहार आणि आधुनिक सुविधा देण्यावर प्रकल्पाद्वारे भर.
आश्रमशाळांना व्हीजेएनटी शाळा संहिता लागू करून नियमित वेतन श्रेणीप्रमाणे 100% अनुदान द्यावं, लातूरच्या आश्रमशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी. परिवहन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात 500 रुपयांची लाच घेताना आरटीओ अधिकाऱ्याला छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत विभागानं ताब्यात घेतलं. पुण्यात निर्दयी बापानं अवघ्या 3 वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केली. पत्नीशी वाद झाला म्हणून हत्या केल्याचं उघड. आरोपी बाप पोलिसांच्या ताब्यात. जळगावच्या भुसावळमध्ये सराईत गुन्हेगार मुकेश भालेरावची हत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा पुरण्यात आलेला मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सास्तीमध्ये युवकाची हत्या. 2 भावंडांनी लोखंडी रॉडने वार केल्यानं युवकाचा मृत्यू. मृत आशिषला काही दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. प्रेमविवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीनेच मित्रांच्या मदतीनं केलं अपहरण. पत्नीच्या आईला मारहाण करून चारचाकीतून पत्नीचं केलं अपहरण. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील घटना. वाशिम जिल्ह्यात अपहरण झालेला 14 वर्षीय अनिकेत साधुडेचा मृतदेह सापडला. पैशांसाठी नाही तर जुन्या वादातून अनिकेतची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर. नवी मुंबईत 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार. या प्रकरणी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. जळगावच्या धरण गावात घरात घुसून 2 बहिणींची छेडछाड. टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून मुलीनं विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न. गुलाबराव पाटलांनी घेतली पीडित मुलीची भेट. वर्ध्याच्या समुद्रपूर शहरात दिवसाढवळ्या घरफोडी. रोख रकमेसह 38,500 रुपयांचा ऐवज लंपास. प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. लातूरच्या औसा शहरात पोलिसांनी जप्त केला 116 किलो गांजा. कारवाईत 15,81,000चा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी 2 आरोपी ताब्यात. जळगावात कोसळलेल्या इमारतीखाली दाबल्या गेलेल्या 4 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश. जामनेर पंचायत समितीची जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू असताना ही घटना घडली. विहिरीत 14 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील चोरा शेत शिवारातील घटना. पोलिसांकडून तपास सुरू. हिंगोलीत लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचं प्रकरण. मृतकाच्या नातेवाईकांचा रास्ता रोको. टायरची जाळपोळ करत आरोपीवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी रोड बनला मृत्यूचा सापळा. मागील 2 वर्षात 52 अपघातात 21 जणांचा मृत्यू. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात भीषण आग लागली. 15 ते 20 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अकोल्यातील अकोटफैल भागात अग्नितांडव. भारतनगर परिसरात गॅस गळतीमुळे 3 घरांना भीषण आग. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक. नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेत आहेत शिक्षण. वर्ग खोल्या जीर्ण झाल्या तरी भरवले जात आहेत वर्ग. लातूरच्या आनंदवाडीमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका शाळेच्या 6 खोल्यांवरील पत्रे अँगलसह उडाले. संगणक, कागदपत्रांसह इतर साहित्याचं नुकसान. गटविकास अधिकारी बीटी चव्हाण यांनी घेतला आढावा. लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावळी गावाला 40 वर्षांपासून पाणीच नाही. प्रशासनाचं दुर्लक्ष. जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी देण्याचं आश्वासन अद्याप हवेतच. नागरिकांचा आरोप. कर्नाटकसाठी कृष्णा नदीतून 2 टीएमसी पाणी सोडा. बेळगाव जिल्हा प्रशासनाचं महाराष्ट्र सरकारच्या पाणी पुरवठा विभागाला पत्र. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण. आवक घटलेली असताना देखील दरात घसरण झाल्यानं शेतकरी नाराज.
धुळ्यातील हमालांनी पुकारला संप, माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा. मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संप पुकारण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा. 2026 पर्यंत देश नक्षलवाद मुक्त होईल, गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. कर्नाटकच्या विधानसभेत गदारोळ, भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून अध्यक्षांसमोर कागद फाडून फेकले. गोंधळानंतर विधानसभेचं कामकाज स्थगित. कर्नाटक विधानसभेत जोरदार राडा, 18 जण निलंबित, भाजप आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढलं. 10,000पेक्षा अधिक भारतीय परदेशी तुरुंगात, आतापर्यंत 49 जणांना फाशीची शिक्षा. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांची राज्यसभेतील एका प्रश्नावर उत्तर देताना माहिती. आजपासून IPL 2025चा हंगाम सुरू होणार. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज लढत रंगेल. आणि आता बातम्या